नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय गुरांकडं. ही गुरं सोडलेली आहेत. तो दाद्या म्हशीला हाकलतोय. हा आमचा मोती कुत्रा. हॅलो, हाय. त्याला पण सोबत घ्यावं लागतं. असं उड्या मारत फिरतो तो. कृष्ण हरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत देवमाळ या ठिकाणी. आणि आपण पाहत आहात युवराज भाईक हा यूट्यूब चॅनल, नायफड हा यूट्यूब चॅनल, ब्लॉगिंग माझे भाचे या ठिकाणी आलेले आहेत देवमाळ या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी काही कामानिमित्त. परंतु थोडं सहज वाटलं की काहीतरी ब्लॉग बनवूया म्हणून हा ब्लॉग आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी साईटना गुरं जी चरत आहेत, तर आता गुरं पण आपण बघणार आहोत. गुरं वगैरे दाखवतो. हा आमचा मोती आणि आमचा हा दाद्या. आता इथून खाली गुरं चारायला न्यायचे. इकडं खूप गवत आणि गुरांना चरण्यासाठी जागा आहे. इथे खोलदरी आहे, ते पाणी पण आहे. अजून काही काही झुऱ्यांना दरींला पाणी आहे. इथे खाली एक वाडी आहे, खरशीची एक वाडी आहे. बघा गुरं कसं लाईनवर चालेत सगळे, एका मागे एक चालतात. दूध पिते चालू याच्यामध्ये दूध प्यायला बघा ते. हे मोत्याला आंघोळ घालायची काय डबक्यांमध्ये असा कॅमेरा जर माहिती असा आडवा जरा गरु मोत्याची. आता मोत्याची आंघोळ बघा. मोतीच्या आता इथं गणीने मोत्याला आंघोळ घालते. नको रे, बस बस चल, कारठल तो. मोत्याने आंघोळ केली तर पण गारठला आहे चांगलाच. आता इथून आम्हाला असं खाली 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 जायचंय. हा बघा गणू मोतीला घेऊन खाली गेलाय आणि आमचा दाद्या खाली. आता असा तो अंग हलवते, मातीत लोळलेला आहे. मातीत त्याला लोळू वाटलंय. त्याला खूप मजा येते वाटते. आंघोळ केली पण तो लोळतोय सध्या. त्याला खूपच गवतात खेळ वाटतं. चला चला, उसको ले लो अभी. चलो आगे आगे जाने के आपको. चलो आता आम्ही असेच पुढे चाललोय. मोत्याला घेऊन पळतोय, आम्ही पण मोत्याच्या मागच पळतोय. आणि आता इथं आलाय रस्ता. मोत्या दामला पळून पळून. गण्या काय त्याला खूप पळवत वाटते. इथे एक खरोशी गावची वाडी आहे, तुम्ही बघू शकता. बावंतीवरून गुरे घेऊन येत आहेत. आता ते थोडे खाली खाली येणार आहेत. हे बघा मोत्या गुरांकडे बघते, ते वाट बघतोय खाली येण्याची. कधी गेली ना. इकडे खाली एक गाव आहे, नायफड गाव. दादबाई दमला आणि तो बसलाय. हा गणू. एक झाड आहे, कसलं झाड आहे रे? अशिंचं झाड आहे. झाडावर चढण्याचा प्रयत्न करते गणू. हे नको गणू. आता मामा खाली येत आहेत, तिकडून गुरं पण खाली येत आहेत. आम्ही इथं आलो होतो, आम्हाला दिसलेली लेंड्या. हे लेंड्या ससेच्याच असू शकतील असं वाटते.
इथून एक आता गाडी चालली आहे. ची गुरं बघा कशी चरता येते. हा बघा आमचा गणू कसा म्हशीच्या अंगावर बसतोय. तरी पण म्हैस काहीच अशी मारत नाही किंवा पळत नाही. तिलाही खूप अंगावर असं गणू बसल्यावर आवडतं. बघा किती छान प्रकारे बसला आहे. तिला पण खूप भारी वाटतंय. बघ इकडं बघ ना. आता बघा कसलं छान प्रकारे बसले. म्हैस पण शांत चरते.